नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 7 आहे, ज्यामध्ये आपण महाजेनको पदभरती 2025 जे आपलं आवडतं पद आहे ज्युनियर केमिस्ट अँड असिस्टंट केमिस्ट या पदासाठी परिपूर्ण जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाला अनुसरून व PYQ बेस आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 7 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। व त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण काही क्रॅश कोर्स आहे जो घेतलेला आहे त्यामध्ये आता TPS केमिस्ट्रीचे नोट्स देखील आता उपलब्ध झालेले आहेत। ज्यांनी TPS केमिस्ट्रीचे नोट्स पाहिजे असेल त्यांनी लगेच आपल्या WhatsApp सेलरला मेसेज करा आणि तेथून TPS केमिस्ट्रीचे नोट्स मिळवून घ्या। तर यामधला आपला आजचा भाग 7 मधला पहिला प्रश्न असा आहे जो की क्वेश्चन नंबर 1 असा आहे, द मेटल दॅट इज युजली एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सी वॉटर इज। तर जे काही समुद्राच्या पाण्यातून जो धातू प्रामुख्याने मिळवला जातो तो कोणता? तर या प्रकारे थोडक्यामध्ये हा प्रश्न आहे। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, ज्यालाच की मॅग्नेशियम असं म्हटलं जातं। जे की मॅग्नेशियम हे जे आहे समुद्राच्या पाण्यातून जो काही मिळवला जाणारा प्रमुख जो की धातू आहे। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। द मेटल दॅट इज युजली एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सी वॉटर इज मॅग्नेशियम। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 2 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक कॅन बी युज्ड टू सेपरेट क्रीम फ्रॉम मिल्क। तर जी काही दुधामधून साय वेगळी करण्यासाठी कोणती प्रक्रिया जी की वापरली जाते असा थोडक्यात प्रश्न आहे। सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ज्यालाच की सेंट्रिफिगेशन असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं। म्हणजेच काय तर केंद्रीकरण थोडक्यात त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो। जे सेंट्रिफिकेशनची क्रिया आहे ती वापरली जाते दुधामधून साय वेगळी करण्यासाठी। त्यानंतरचा पुढील आपला क्वेश्चन नंबर 3 असा आहे, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ टेबल साल्ट। तर टेबल साल्टचे रासायनिक नाव काय आहे असा प्रश्न आहे। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सोडियम क्लोराईड हे जे आहे थोडक्यामध्ये याचं नाव आहे जे की टेबल साल्टचं। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, which of these two gases are mainly involved in the Haber-Bosch process। तर जे Haber-Bosch जी प्रोसेस आहे त्यामध्ये जे आहे कोणते दोन वायू सहभागी आहेत असं म्हटलेलं आहे जे की मुख्यत्वे। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, नायट्रोजन अँड हायड्रोजन हे जे आहे दोन मुख्यतः यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे काही प्रमुख वायू आहेत नायट्रोजन आणि हायड्रोजन। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। देन त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, द कंपाऊंड विच डज नॉट शो सिंपल रेशो ऑफ ॲटम इज। तर कोणता संयुग जे की साध्या जे की गुणोत्तराने अणू दर्शवत नाही। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ज्यालाच की सुक्रोज असं जे आहे ते म्हटलं जातं जे की हा दर्शवत नाही। द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हायड्रोजन हल्दीज इज मोस्ट ॲसिडिक्स। तर जो काही खालीलपैकी कोणता जो की ॲसिडिक आहे आम्लधर्मी कोणता आहे असं म्हटलेलं आहे सर्वाधिक। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, ज्यालाच की HI थोडक्यात आपण म्हणतो। ऑप्शन डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द फॉर्मेशन्स ऑफ फोटोकेमिकल स्मॉग। म्हणजेच काय तर थोडक्यामध्ये जे काही फोटोकेमिकल्स स्मॅगचे निर्मितीमध्ये कोणता घटक आहे असं म्हटलं आहे प्रोड्यूस ड्युरिंग द फॉर्मेशन। सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की ओझोन हा जो आहे जो की कोणता तयार घटक उत्तर ओझोन हा आहे। द नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा, द मेन केमिकल कॉन्स्टिट्यूट ऑफ क्ले इज। जे काही मातीचा प्रमुख रासायनिक घटक कोणता आहे यापैकी असा प्रश्न विचारलेला आहे। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं डी हे याचं उत्तर होणार असेल। जे काही ॲल्युमिनियम सिलिकेट आहे हे जे आहे हा प्रमुख घटक आहे रासायनिक घटक। ऑप्शन नंबर या ठिकाणी डी याचं उत्तर होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील 9 असा आहे, व्हॉट डज हॅपन व्हेन वॉटर इज कंडेन्स्ड इनटू आईस। तर याचं हा थोडक्यात प्रश्न आहे, जेव्हा पाणी हा गोठून बर्फ होतो तेव्हा काय होते असं म्हटलेलं आहे। सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की हीट इज ऑब्झर्वड म्हणजे काय तर उष्णता शोषली जाते। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10, कंडक्शन बँड इलेक्ट्रॉन्स हॅव मोर मोबिलिटी दॅन होल्स बिकॉज दे आर। तर जे काही कंडक्शन बँड आहे बॉन्ड इलेक्ट्रॉनची गती छिद्रापेक्षा अधिक का असते असं म्हटलेलं आहे।
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की एक्सपिरियन्स कॉलिएशन्स लेस फ्रिक्वेन्सी थोडक्यामध्ये. म्हणजेच काय तर ते कमी टक्कर करतात म्हणून जे आहे थोडक्यामध्ये जे की अधिक असते. ऑप्शन नंबर या ठिकाणी बी याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभाव्य प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभियंता व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्री असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभाव्य प्रश्नसंच संभव मिळणार असेल. त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे. त्यासोबत केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत. व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे. तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल महाजेनको ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट व इतर पदांसाठी असलेला संपूर्ण स्टडी मटेरियलचा, तो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण तुम्हाला सर्व काही तुमच्या अभ्यासक्रमाप्रमाणे व पेपर सेटनुसार टेस्ट सिरीज व तुमचा सिलेबस कव्हर होईल त्या प्रकारचे आपण ई-बुक तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर ते लगेच तुम्हाला उपलब्ध होणार असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे आणि 100% ट्रस्टेड आहे. त्या ठिकाणी तुम्ही बिंदास जे काही ते पे करून घेऊ शकता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की क्वेश्चन्स नंबर 11 फॉर प्युरिफाईंग ड्रिंकिंग वॉटर ॲलम इज युज्ड. म्हणजेच काय, जे पिण्याच्या पाण्या शुद्धीकरणासाठी जो काही ॲलम यूज केला जातो तो का वापरला जातो असा प्रश्न आहे. सो याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए. म्हणजेच काय, फॉर कॅल्क्युलेशन्स ऑफ मड पार्टिकल्स. म्हणजे जे काही गाळलेले मातीची कण आहेत जे की जे गळणीकरण व्हावं त्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये हे वापरलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला क्वेश्चन 12 असा आहे, विच इज युज्ड प्रिपरेशन्स ऑफ डायनामाइट. तर डायनामाइटच्या निर्मितीसाठी कोणता घटक वापरला जातो असा प्रश्न आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच काय म्हणतो तर ग्लेसॉरॉल असं म्हटलं जातं आणि हा जो आहे जे की याच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा घटक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग हॅपन इन अन ऑक्सिडेशन रिॲक्शन. जे काही ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये काय होते असा प्रश्न आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट, म्हणजे इलेक्ट्रॉन गमावले जातात यामध्ये. द नेक्स्ट क्वेश्चन, ऑल नोबल गॅसेस आर. तर जे संपूर्ण नोबल गॅसेस आहेत ते काय आहेत. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कलरलेस अँड ओडरलेस. हे जे की रंगहीन आणि गंधहीन आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन्स, सीवीड्स आर अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच काय, तर जे काही समुद्र शैवाल आहे कोणत्या घटकाचा महत्त्वाचा स्रोत आहे असा प्रश्न. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की आयोडीन. द नेक्स्ट क्वेश्चन, the solubility level of and the aqueous of solutions sodium chloride at 25 cells is. जेव्हा 25 सेल्स तापमानावर सोडियम क्लोराईडचं जलीय द्रावणाच्या विरघळनाचं प्रमाण जे की किती असतं असं ठिकाणी विचारलेलं आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 36 ग्रॅम असतं. तर नेक्स्ट क्वेश्चन, विच हॅव द मॅक्झिमम डेन्सिटी. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की वॉटर. त्यानंतरचा पुढील क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की ऑल ऑफ दिस. जे काही टेम्परेचर्स, वेलोसिटी आणि सरफेस ऑफ टेन्शन्स हे सर्व या ठिकाणी येणारं असेल. त्यानंतर पुढील आपला क्वेश्चन, द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फॉस्फरस इज. जे काही फॉस्फरसचा आण्विक सूत्र आहे जो काय आहे असं म्हटलेलं आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की P4 हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोरेसिव्ह इफेक्ट ऑन स्किन इज कॉज्ड बाय. जे काही त्वचेवर गंज निर्माण करणारा प्रभाव
कोणत्या घटकामुळे होतो असा प्रश्न आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की ॲसिडमुळे जे आहे थोडक्यामध्ये हा प्रभाव करत असतो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की भाग 7 मध्ये पाहिलेलं आहेत. तर आपण पुढील व्हिडिओपासून टॉपिक वाईज सर्व काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत महाजनको ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदाकरिता. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना सर्व काही A to Z स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.